कोल्हापूर सांगली महामार्गाचं रखडलेलं काम तात्काळ पूर्ण करावं अशी मागणी करत आणि शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं हातकणंगले बस स्थानकावर निदर्शनं करण्यात आली। जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांना निवेदन दिलंय। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं हातकणंगले तालुक्यातील विविध गावातील शेतकरी आणि नागरिकांच्या वतीनं हातकणंगले बस स्थानकासमोर राज्य शासनाच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली। त्यामध्ये कोल्हापूर सांगली महामार्गाचं रखडलेलं काम तात्काळ पूर्ण करण्याची तसंच गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली। गेल्या 10 वर्षांपासून कोल्हापूर सांगली महामार्गाचं काम अपूर्ण असून या मार्गाचा उपयोग दररोज हजारो नागरिक करतात, परंतु मार्गावरील अपूर्ण कामांमुळे अपघात, वाहतूक कोंडी, धूळ प्रदूषण यांसारख्या समस्या गंभीर बनल्या आहेत। विशेषतः महामार्गासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनींचा मोबदलाही काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही। काही शेतकऱ्यांना मोबदल्याशिवाय शेतीपासून हद्दपार करण्यात आला असून त्यांची उपजीविका धोक्यात आली आहे। याबाबत शासनानं केवळ टोलवाटोलवी केली आहे असा आरोप करत आंदोलकांनी जोरदार निदर्शनं केली। तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्याकडे निवेदन देऊन राज्य सरकारच्या उदासीन कारभाराविरोधात निषेध नोंदवण्यात आला। आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण, अनिल खवरे, स्वप्नील मगदूम, बाबासाहेब शिंगे यांच्यासह शिवसैनिक, शेतकरी उपस्थित होते।